आता बातमीपत्र विस्ताराने। पांढरा चौपाटीच्या जागेवर होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करून नुकसान करणाऱ्यांना अटकाव करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी प्रशासनाला लोकसंग्रामच्या वतीने देण्यात आले। चौपाटीच्या मोकळ्या जागेवर गैरप्रकार सुरू असून तेथील साहित्य चोरीत जात आहे। सिमेंटचे बाकडे तोडले जात असून दारू पिणारे विकृत चाळे करणारे महिलांची छेड काढीत आहेत। या सर्वाला अटकाव करण्यात यावा अशी मागणी लोकसंग्रामने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे। निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अडतुलीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मनपाने चौपाटी अतिक्रमण ठरवून ती हटवल्याने ती जागा ओस पडली आहे। या ठिकाणी असलेल्या लोखंडी अँगलसह जाड्या जोडे चोरून नेत आहेत। परवास येथील सिमेंटवर बाक तोडून नदीपात्रात फेकण्यात आले। या ठिकाणी मद्यपींची वर्दळ वाढली असून विकृत चाळेही सुरू झाले आहेत। शिवाय चौपाटीवर फिरायला येणाऱ्या मायमाऊलींच्या छेड काढण्यापर्यंत त्यांची मज्जल जात आहे। या ठिकाणी चौपाटीचे असताना लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेल्या वन्य प्राणी प्रतिकृतीचीही नासधूस केली जात आहे। मनपाने या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षावरील सर्व प्रकार घडत असल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालून हे प्रकार थांबवावे, तसेच जाडी व अँगल चोरणाऱ्यासह बाग-भिंत गटार तोडणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे। निवेदन देताना लोकसंग्रामचे अमोल सूर्यवंशी, मनोज वाले, डॉक्टर अनिल पाटील, सचिन कोतेकर, छोटू गवळी, दीपक जाधव, मोटू आवळकंटे, बंटी आयरे, सचिन सूर्यवंशी, बोला गोसावी आदी यावेळी उपस्थित होते। काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी सेना यांनी धुळेकर नागरिकांची हक्काची पांढरा चौपाटी उद्ध्वस्त केली होती। त्यांचे चौपाटी उद्ध्वस्त करून मन भरलं नाही म्हणून त्यांच्या काही प्याद्यांना लावून त्यांनी चौपाटीचं विद्रुपीकरण करण्यास सुरुवात केली आहे। म्हणजेच तिथे फिरायला आलेल्या नागरिका मायमाऊलांना बसण्यासाठी सिमेंट बाकडे ठेवले होते ते तोडणे, वन्यजीव प्राण्यांची प्रतिकृत्या उभ्या केल्या होत्या त्यांची नासधूस करणे, वृक्षांची तोड करणे, पांढरा चौपाटीचे चॅनल वॉल कंपाऊंडचे नासधूस करणे असे अनेक गैरप्रकार, तसेच दारू सरास पांढरा चौपाटीवर दारू पिण्याचा कार्यक्रम त्यांनी लावला आहे। त्याचप्रमाणे आता पहिले मायमावल्याच्या निर्धास्तपणे वावरू शकत होत्या चौपाटीवर, आता तशी परिस्थिती राहिली नाही। तिथे मायमावल्यांची छेडखानी असे अनेक गैरकृत्य राजरोज सुरू आहे। म्हणून आम्ही आज जिल्हा प्रशासन, माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय SP साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की यांचा त्वरित बंदोबस्त करावा। शिवसेना वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज जुने धुळे भागातील गली नंबर 14 येथील शनी मंदिराजवळ बाळ आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरात डॉक्टर जयंत देवरे आणि तुषार कांडे यांनी तपासणी केली। तर यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख इलाल माळी, महानगर प्रमुख सतीश माले, शिव आरोग्य सेनेच्या डॉक्टर माधुरी बापना, नगरसेवक संजय गुजराती, माजी पदाधिकारी राजू पाटील, वाहतूक सेनेचे नरेंद्र आयरे आदी यावेळी उपस्थित होते। शिवसैनिक रवींद्र आप्पा माळी पहलवान यांनी या शिबिराचे आयोजन केले होते। तर शिबिर यशस्वीसाठी नंदलाल फुलपगारे, चुडामन मोरे, रवींद्र काकड, जितेंद्र माळी, केशव माळी, शत्रुघ्न तावडे, शशिकांत सूर्यवंशी, गुलाब माळी, प्रशांत देवरे, अमर सोनवणे, पिंटू फुलपगारे, प्रमोद खैरनार, पिंटू ढोले, गोपाळ फुलपगारे, संदीप माळी, विक्की बोरसे, आबावानी, वीरेंद्र सरनर आदींनी यावेळी परिश्रम घेतले आहेत। शिवसेना जुने धुळे विभागातर्फे आज बालरोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। शिवसेनेला 51 वर्ष पूर्ण होत आहेत। 19 जून 1966 रोजी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि ही शिवसेना 51 वर्ष पूर्ण करून 52व्या वर्षात पदार्पण करीत आहे। शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून सामाजिक उपक्रमांचं आयोजन संपूर्ण जिल्हाभर शिवसेनेच्या माध्यमातून केलं गेलं आणि भगवा सप्ताहाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यक्रम साजरे होत आहेत। त्याच माध्यमातून हा नेहमीच करीत असतात। दरवर्षी बालरोग निदान शिबिर या ठिकाणी आयोजित होतं, अनेक सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात। शिवसेनेला अभिप्रेत असलेलं समाजकारण खऱ्या अर्थाने शिवसैनिक रात्रंदिवस करीत असतात। आत्ताच एक कार्यक्रम आहे आझादनगर भागात रक्तगट तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर त्या ठिकाणी
उद्घाटन त्या कार्यक्रमाचं करून आलो आणि म्हणून समाजाला काय पाहिजे, समाजाचं आपण काही देणं लागतो, समाजावर होणारे अन्याय अत्याचार आणि समाजासाठी धावून जाणं, समाजाच्या दुःखात सुखात सहभागी होणं हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवल्यामुळे आणि शिवसेना प्रमुखांनी हे सांगितल्यामुळे आमचा शिवसैनिक, आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी हे सर्व काम करीत असतो आणि त्यामुळेच आज शिवसेनेचा भगवा आपल्याला ठाऊक असेल सर्व संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या डौलाने फडकतोय. 51 वर्ष झाली. 51 वर्षामध्ये अनेक लोकांनी शिवसेनेला संपवण्याचे प्रकार केले, तशी स्वप्न बघितले, परंतु शिवसेना प्रमुखांच्या घालून दिलेल्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातून शिवसेनेच्या शिलेदारांनी ही शिवसेना जिवंत ठेवली. पावसाच्या आगमनाने जामुन फळाला चांगलाच रंग येऊन शहरात जामुन विक्रेत्यांनी आपली दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली आहे. हे फळ पौष्टिक व आरोग्यास गुणकारी असल्याने नागरिक जामुन फळ खरेदी मोठ्या प्रमाणात करीत आहे. जामुन एक सदाबहार वृक्ष आहे. याचे फळ बैगनी काळ्या लाल रंगाचे असते. आरोग्याला जामुन फळ गुणकारी असते, त्यामुळे अनेकांकडून जामुनची खरेदी केली जाते. सध्या पावसाच्या दमदार हजेरीमुळे जामुनाचे वृक्ष टवटवीत दिसू लागले आहेत. आकर्षक व चविष्ट गोड फळ येत आहेत. या जामुन फळाची विक्री शहरात मोठ्या प्रमाणात होत असून अनेक ठिकाणी व्यावसायिकांनी हातगाड्यांवर आपली दुकाने थाटली आहेत. सध्या जामुन फळाची विक्री 100 ते 80 रुपये किलो दराने होत आहे. मात्र हे फळ टवटवीत दिसत असल्याने सर्वांच्या तोंडाला पाणी येत आहे. त्यामुळे अनेकांकडून या फळांची खरेदी केली जात आहे. मेरा नाम शफीक है, शफीक मोहम्मद. मैं 15 साल से धंधा कर रहा है जामुन का. जामुन एकतपुरी का अच्छा आता है यहाँ और हम 200 रुपये किलो बिकते हैं और ये यहाँ का खेड़े पे का आता है तो 100 रुपये 80 रुपये बिकते हैं. साथ लगती है भी अच्छा आता है जामुन बरसात में अच्छा आता है, शुरुआत में नहीं अच्छा आता है कि वो बरसात लगी तो जब भी मिठास आती है. भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ मिळावा या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात येऊन भटक्या विमुक्त युथ फ्रंटच्या वतीने निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की मोजे कुर्मेपाडा येथील रहिवाशांनी अर्ज दिला होता की भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ मिळावा. मात्र या मागणीकडे आज तो कैऱ्याची टोपली दाखवून तोंडी आश्वासने देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन ग्रामपंचायतीस ठराव द्यावा अशी मागणी निवेदनातून भटक्या विमुक्त युथ फ्रंटच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी साहेबराव बाबर, विजय शिंदे, यशवंतराव सावंत, रमेश पवार, शिवदास शिंदे, संतोष शिंदे व आदी यावेळी उपस्थित होते. यशवंतराव मुक्त वसाहत धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षापासून आम्ही हे प्रकरण धरून चाललोय. ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर बांधून द्यावं अशी आमची भटक्या विमुक्त समाजाचे अध्यक्ष साहेबराव बाबर, विजय शिंदे, सर्व समाज आम्ही मागणी करतो आणि ती पूर्ण झाली पाहिजे. न झाल्यास पुढील आंदोलन मोठ्या प्रमाणात होणार त्याची शासनाने दखल घ्यावी. धुळे महापालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीचे सभेचे आयोजन करण्यात आले होते. पाहूया ही बातमी. महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या मलेरिया विभागातील कर्मचारी व कामगारांच्या पगारापोटी अर्थसंकल्पात अगोदरच 2.25 कोटींची तरतूद करण्यात आली असताना आता पुन्हा त्याच विभागात कामगार पुरवण्यासाठी 60 लाख रुपयांचा विशेष मंजुरीचा घाट घातला जात असून ही महापालिकेची लूट होत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. तर दत्ता दिरंगाईचा आणि विकास कामाच्या कार्यावर मंजुरीचा मुद्दा मांडून सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. महापालिकेच्या सभागृहात आज सकाळी 11 वाजता स्थायी समितीच्या सभेचे सभापती कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपायुक्त रवींद्र जाधव, प्रभारी नगर सचिव मनोज वाघ, अधिकारी वर्ग तसेच स्थायी समिती सदस्य कमलेश देवळे, साबीर मोतेबर, संजय गुजराती, नानाभाऊ वाघ, गुलामाळी, दीपक सेलार, मायादेवी परदेशी, वालेबेन मंडोरे, इंदुबाई वाघ आदी सदस्य उपस्थित होत्या. या सभेत अजेंड्यावर एकूण 5 विषय ठेवण्यात आले होते. यात मनपातील आरोग्य मलेरिया विभागातील कामगार पुरवण्याबाबत निवेदनाचा विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. या विषयांबाबत नगरसेवक संजय गुजराती यांनी आक्षेप घेतला. मलेरिया विभागासाठी कामगारांच्या पगार खर्चापोटी 1,86,33,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमध्ये 66 कामगार व कर्मचारी वर्ग हा शहरातील स्वच्छता व आगामी पावसाळ्यातील रोगराई प्रतिबंध करण्यासाठी पुरेसा आहे. असे असताना आजच्या सभेत मलेरिया विभागातील कामगारांच्या पगारापोटी 60 लाख खर्चाचा अट्टहास का असा प्रश्न उपस्थित करून संजय गुजराती यांनी आर्थिक खर्चापोटी तरतूद करून
भविष्यात मनपाची आर्थिक लूट करण्याची व्यवस्था करू नका असे सांगितले। यावर प्रशासनाने खुलासा करत सांगितले की 1,86,33,000 रुपयांची तरतूद मलेरिया विभागात कर्मचारी कामगार यांच्या पगारापोटी करण्यात आली असून ही रक्कम शासन देत असते। मलेरिया विभागात कर्मचारी कमी असल्याने शहराचा विस्तार पाहता हे मनुष्यबळ कमी पडते। कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करावी लागते। त्यापोटी आगामी पावसाळ्यात 50 लाखांची जास्तीत जास्त तरतूद करण्यात आली आहे। प्रभागात पिण्याच्या पाण्याची व गटारीची समस्या असताना याबाबत वारंवार मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही या समस्या अद्याप सुटलेली नाही। या विकासात्मक कामाचे दर मंजुरी नाही आणि स्थायीच्या सभेत झालेल्या कामाचा कार्यक्रम मंजुरी कशी दिली जाते असा प्रश्न उपस्थित करून नगरसेवक साबीर मोतेबर यांनी प्रभागातील समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी या सभेत केली। पाहूया ही बातमी। झाली होती। सदर सभेत 5 विषय होते। विषय क्रमांक 27 इतिवृत्त वाचून कायम करण्याबाबत होता, तो त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। विषय क्रमांक 28 अखेर बांधकाम विभागाकडे विकास कामाचे कार्यादेश माहितीसाठी सादर करण्यात आलेले होते स्टँडिंग कमिटीला। विषय क्रमांक 29 यशवंतनगरमध्ये दवाखान्याचा विषय होता, त्याला स्थलांतरासाठी आपण मंजुरी दिलेली आहे। विषय क्रमांक 30 मलेरिया विभागासाठी कामगार पुरवणे, तर या विषयामध्ये 9 ते 10 महिने फाईल फिरत होती। कुठल्याही अधिकारी कुठला ठोस निर्णय घेऊ शकत नव्हता। मग एखाद्या ठेक्याला किंवा कार्यादेश देण्यासाठी लागणारा विलंब पाहता आपण भविष्यात याची अडचण भासू नये म्हणून या विषयाला 3 वर्षासाठी मंजुरी स्टँडिंगमध्ये दिलेली आहे। विषय क्रमांक 31 हा कचरा संकलनाचा विषय होता। त्या विषयामध्ये टिप्पणीमध्ये विविध बाबी उपलब्ध नसल्यामुळे तो विषय परत टिप्पणी दुरुस्त करून त्या विषयाला स्टँडिंग पुढे 3 वर्षासाठी ठेवण्यासाठी परत दुरुस्ती करून 3 दिवसाच्या स्टँडिंग कमिटी म्हणजे त्याला मंजुरी देण्यात आली।